दरम्यान शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी देशभरातनं पवार समर्थक नेते यायला सुरुवात झाली आहे। जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, धीरज शर्मा सध्या इथे पोहोचलेत। सोबतच हरियाणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंग हुडा शरद पवारांच्या भेटीसाठी 6 जनपदवरती आल्याचं कळतंय। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात। सोमेश, काल संध्याकाळी उशिरा हा निकाल आला, आज सकाळपासून कोण कोण पोहोचले शरद पवारांची भेट घेण्यासाठी? ज्ञानदा, आपण उभे आहोत आता शरद पवारांच्या घराच्या समोरच अगदी, आणि गेल्या अनेक वेळापासून अनेक नेते देशभरातून पवारांच्या निवासस्थानी पोहोचतायत। आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार शरद पवारांची आणि हरियाणा विधानसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत भूपेंद्र सिंग हुड्डा यांची भेट ठरली होती, परंतु भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या घरी पवार जाणार त्याऐवजी थेट भूपेंद्र सिंग हुड्डा हेच आज शरद पवारांच्या घरी आलेत। 9:30 वाजता त्यांच्या भेटीची वेळ ठरलेली होती। त्यासह वंदना चव्हाण आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, सोनिया दुहान आहेत, धीरज शर्मा आहेत, हे सगळे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचतायत। प्रामुख्याने यामध्ये 2 विषयांवर चर्चा होते असं कळतंय। सकाळीच पहिल्यांदा चर्चा झाली ती एकूण पुढच्या लीगल स्ट्रॅटेजीवर, आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये आजच शरद पवार गट हा जाऊ शकेल आणि निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देईल अशी माहिती मिळते। तर दुसरी जी चर्चा प्रामुख्याने सुरू आहे आणि जी आता त्याविषयी त्यांच्यामध्ये सल्लामसलत होते ती म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणतं निवडायचं, कारण आज दुपारपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतची माहिती ही निवडणूक आयोगाला त्यांना द्यावी लागणार आहे, आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन लवकरात लवकर कामाला लागावं अशी एका बाजूला मानसिकता कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आहे। बरोबर आहे। एकीकडे पक्ष आणि चिन्ह संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, प्रस्ताव द्यायचे, तर दुसरीकडे कोर्टातली लढाई सुद्धा लढायची आहे। या सगळ्या दृष्टिकोनातनं दिल्लीतल्या निवासस्थानी चर्चा सुरू असल्याचं कळतंय। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।